ठरवलेलं काम कधीच वेळेवर पूर्ण होणार नाही. हे तुमच्यासोबत पण होत असतं का? तर नमस्कार मंडळी, मी राणी तुमचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मटणाचा बेत होता, तर साहेबांनी आधी मला मटण आणून दिलं. त्यानंतर मी नाश्ता करायला घेतला. नाश्त्यात मी बनवला होता ब्रेड वडा. इकडे कढईत तेल तापायला ठेवलं होतं आणि मिरच्या तळण्यासाठी माझ्या मिस्टरांनी काहीतरी नवीन निंजा टेक्निक मला दाखवली आणि ती निंजा टेक्निक एवढी कामात पडली की अजिबातही तेल बाहेर उडलं नाही. त्यानंतर मी सगळे ब्रेड वडे तळून घेतले. दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी सगळे ब्रेड वडे तळून घेतले. नाश्ता करून झाला आणि बनीला पाहिजे होतं खेळायला कोणीतरी सोबत, आणि आज बनीची कटिंग करायची होती म्हणून आधी घरातले कामं मी आवरून घेतले आणि आम्ही निघालो बाहेर. कटिंगच्या दुकानात पोहोचलो आणि त्याला कळलं की माझी कटिंग करण्यासाठी यांनी आणलंय. तर त्याने चालू केलं त्याचं रडणं. तो इतका भयंकर रडत होता, इतका त्रास देत होता, त्याला कटिंगच करायची नव्हती. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे त्याला कटिंग करण्यापासून. तो कटिंग करण्याला खूप घाबरतो. त्याला कॅडबरी दिली, मोबाईल दिला तरी तो कटिंग करणार नाही. दुकानात नव्हता म्हणत कटिंग करायचं, त्यामुळे दुकानाच्या बाहेर जाऊन आम्ही प्रयत्न केला की तो कटिंग करेल. चिप्सही त्याला दिली पण नाही, त्याने कटिंग केली नाही. शेवटी वैतागून आम्ही निघालो. कटिंग तर कॅन्सल झाली म्हणून म्हटलं चला माझ्यासाठी तरी शॉपिंग करते, म्हणून मी माझ्यासाठी शॉपिंग केली आणि बाहेर आले तर बघते काय, मिस्टरांना त्याला सांभाळायला सांगितलं होतं तर मिस्टरांनी त्याला दिलं एका ठिकाणी बसून की जिथून तो उतरू शकणार नाही. त्यानंतर घरी पोहोचले आणि भाजी तयार करून घेतली. भाजी आणि आज इकडे मी भाजीसोबत बनवली आहे भाकरी, जी की बाजरीची भाकरी आहे. तर या मंडळी जेवायला तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोठी बिग अचिव्हमेंट असते, तर कमेंट नक्की करा.